श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी तो कारणिका उपदेशले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्त्री या संसारी सांग मज. उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाली कोठन जळात उपजे जैसा फेन बुद्बुद राहे कोठे स्थिर. ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा. तया पंचभूताचे गुण माय पाशे वेष्टोन भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास. रज सत्व तमो गुण तया भूतापासून वेगळाले लक्षण होती एक एक चित्ते. देवत्व होय सत्व गुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यांशी तमोगुण गुणानुबंधे कर्म घडती. जेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावी. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासून सुख दुःख भोगिताती. या कारणे ज्ञानवंता संतोषण कराव उपजता अथवा नर मृत होता दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धाप्यासी आपुले आर्जव असे जैशी तेणे परी घडे जाणा. कर्मानुवश उपजताची ललाटी लिहितो विरंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगी म्हणून. ऐसे या कर्मकाळासी जिंकले नाही कोणी परियसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियसा. तुझे तुझी सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमीरूप. जरी होतीस मनुष्यनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तू आम्हा पुढे. कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करिसी प्रलापिता पुत्र आपुला म्हणून. पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्ति मेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रळसी तू. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थी. येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसारी विनवीत असे तयासी. विप्रवणिता तयावेळी विनुत असे करुणा बहाळी स्वामी निरूपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतःकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परीस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही. एखाद्या नरा येतोची ज्वरा धावत जाती वैद्याची घरा औषध देऊन या प्रतिकार सवेची करी आरोग्यता. त्रयमूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिधला असे वरू केवी असत्य होय सांग मज. आराधिले मी तयासी वर दिधला गा आम्हासी त्याचा करून या भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी. या कारणे आपण आता प्राण त्याजीन सर्वथा समर्पीन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची. ऐकोनी तियाचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता. विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थान. जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पित तू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधोनी घेऊन गेले औदुंबराप्रती. जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते भालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी. दुःख करिता जहाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणते आक्रोश काव करीसी संस्कारुनी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू द्या आता प्रेत एक कर्कशे म्हणताती. काही केली या नदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवरी. म्हणती विप्र ध्याती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी. जाऊ आता स्नान करून उपास हो का आजचे दिनी प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका. आजचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा. म्हणून निगती सकळ लोक राहिली तेथे जननी जनक प्रेतासहित करती शोक होती रात्र परियसा. निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी याम तीन होता रजनी झोप आली तियसी. देखत असे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी.
योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती काव शोक करिसी सती आक्रोशोनी आम्हांवरी काय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्त वसल श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावी तसे सर्वांगीसी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस्सरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घाली तो मागोती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे कावसे आपुले म्हणी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असता उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठवणी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणतसे रुदन करी तयावेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे बत्तीस धारा संतोष भय होऊनी प्रीतीसी संध्या मागोती असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेले आपुले पती जवळी जागृत करून पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतीसी पती म्हणे तियसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करून औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करी नमन स्तोत्र करी नाना परी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया आम्हा क्षमा करणे म्हणून घाली ती लोटांगणे विनुनी या करुणावचने गेली स्नान गंगेत स्नान करून बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरास नपण करीत लावी ती दीप तयवेळी पूजा करीते भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती वरियसा निरांजन तयावेळी करीती गायन परिबळी अति संतोष तयवेळी भक्तिभावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्र ज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळिकासी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा एका अपार असे सांगता आणि का साधारण तुझ निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता श्री गुरुसी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत पुत्र संजीवनम नाम एकविंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त